असले कडक उन्हाळ्यात एवढं पाणी बघायला भेटणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि ही फक्त पाणी नाही तर शेतकऱ्यांसाठी सोनं आहे सोनं. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, जसं कॅनेलला पाणी सुटलं तसं आमच्या वाडीतल्या डीडी काढून पाणी पहिलं घेतलं आणि तीच पाणी कुठपर्यंत आलंय बघायला मी आलो होतो मळ्यात. चुलतेची हिर भरून झाल्यानं फायनली आमच्या हिरीत पाणी पडलं आणि जसं हिरीत पाणी पडलं तसं जो आनंद झाला होता तो शब्दात तर मांडण्यासारखा नव्हता. नंतर रात्रीच ब्लॉगला सुरुवात केली आणि जशी सुरुवात केली तशी ही हांडी दिसली. घरची म्हणत होती ही सापाची हांडी, पण मला तसं काय वाटलं नाही. नंतर मग थोड्या वेळानं डॉक्टर साहेब आला आणि त्यांच्यासोबत मी डायरेक्ट निघालो. आता आम्ही कुठं चाललो हे तुम्हाला पुढे कळलं. आम्ही जिकडे जाणार होतो तिकडे आम्हाला आजीला पण घेऊन जायचं होतं, त्यामुळे घेतलं आजीला पण. जाता जाता आम्हाला थोडं सामान पण घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट आलो सुपर मार्केट मध्ये. सामान तर काय जास्त घ्यायचं नव्हतं, मग काय किरकोळ मध्ये सामान घेतलं आणि सामान घेऊन झाल्यावर आम्ही परत निघालो. आता आम्हाला जायचं होतं मावशीच्या घरी, म्हणजेच डॉक्टरच्या घरी. बरेच जण डॉक्टरला विचारते की तुम्ही ब्लॉगर सोबत सारखंच असताय. आता त्याचं कारण म्हणजे आम्ही हाय मावस भाऊ आणि तसं पण मावशीचं गाव काय आपल्या गावापासून लांब नाही, त्यामुळे येणं जाणं चालूच राहते. मग काय थोड्या वेळानं आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो कोणीकोनूर मध्ये. तसं ह्याला लमानवाडी पण म्हणते आणि इथं बघितलं तरी इथं चालू होता सप्ताह. तिथनं तसंच पुढे गेलो आणि घरी पोहोचलो. जसं घरी पोहोचलो तसं बाचे सरकार आडवं झालं. वातावरण तापायच्या आधी आम्हीच पहिलं गाडीवर बसवलं त्यांना आणि एक राऊंड मारून आणलं, क्योंकि मामला कभी भी बिघड सकता है. आता मगाशी येताना किरकोळ मध्ये जी सामान आणलं होतं ती बाचे सरकारांसाठीच आणलं होतं, त्यामुळे बाचे सरकार हरकून टू. मग काय नंतर आम्ही बसलो गप्पा मार. आमच्या गप्पा काय चालूच राहतील. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.